नमस्कार फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे जीके आणि करंट अफेअर्सचे प्रश्न कव्हर करणार आहोत. यामध्ये आपण जीकेचे प्रश्न पोलीस भरतीच्या मागील प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले आहेत आणि करंट अफेअर्सचे प्रश्न डेली बेसिसवर घेतलेले आहेत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता? ठीक आहे, उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करायचं आहे. बघा, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, 1951 ते 1956. ठीक आहे, पहिल्या पंचवार्षिक योजनेचा जो कालावधी होता तो 1951 ते 1956 असा होता. आता जर विचारलं जगातील पहिली पंचवार्षिक योजना कोणी सुरू केली, तर जोसेफ स्टॅलिन यांनी. ठीक आहे, सोव्हिएत युनियन म्हणजे आताचा रशिया. ठीक आहे, आताचा रशिया या ठिकाणी जोसेफ स्टॅलिन यांनी जगातील पहिली पंचवार्षिक योजना सुरू केली होती. हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, लॉर्ड व्हेवेल यांनी व्हेवेल योजना कोणत्या वर्षी जाहीर केली? कोणत्या वर्षी केली? 1945. ठीक आहे, पर्याय क्रमांक सी, 1945 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ही योजना व्हेवेल यांनी शिमला परिषदेत मांडली होती. ठीक आहे, कोणत्या परिषदेत मांडली असा प्रश्न विचारला तर शिमला परिषद उत्तर द्यायचं आहे आपल्याला. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण व्हिडिओच्या शेवटी आपण रिव्हिजन घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओतले किती प्रश्न पाठ झालेले आहेत हे समजण्यास मदत होईल. तिसरा प्रश्न आहे, माळढोक पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? खूप वेळा विचारलेला हा प्रश्न आहे पोलीस भरतीमध्ये. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, सोलापूर. ठीक आहे, माळढोक हे जे पक्षी अभयारण्य आहे हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. याला नानज असं म्हटलं जातं, नानज. ठीक आहे, नानज अभयारण्य असं देखील म्हटलं जातं. जर प्रश्न विचारला नानज अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे, तर सोलापूर उत्तर द्यायचं आहे. पण मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे हे जे अभयारण्य आहे ते सोलापूर सोबतच अहिल्यानगर जिल्ह्यात देखील पसरलेले आहे. ठीक आहे, दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर आहे हे अभयारण्य आणि दोन्ही जिल्ह्यांमध्ये पसरलेलं आहे. तर सोलापूरच्या जागी जर अहिल्यानगर पर्याय असेल तर ते देखील आपलं योग्य उत्तर असणार आहे, पण मोस्टली सोलापूर हाच ऑप्शन असतो. ठीक आहे, आता हे जे अभयारण्य आहे माळढोक, हे माळढोक या अत्यंत दुर्मिळ अशा पक्ष्याच्या संरक्षणासाठी तयार केलेलं अभयारण्य आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, विशाखापट्टणम हे बंदर कोणत्या राज्यात आहे? कोणत्या राज्यामध्ये आहे? आंध्र प्रदेश. ठीक आहे, विशाखापट्टणम हे जे बंदर आहे ते आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे. या ठिकाणी याच्यावर एक रिलेटेड प्रश्न विचारला जाईल, तो म्हणजे सर्वात जुने शिपयार्ड बंदर. ठीक आहे, तर विशाखापट्टणम हे भारतातील सर्वात जुने शिपयार्ड बंदर म्हणून ओळखले जाते. आता या ठिकाणी ओडिसा आहे बघा, ओडिसा राज्यातील महत्त्वाचं बंदर लक्षात ठेवायचं आहे पारादीप. ठीक आहे, खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे पारादीप बंदर. त्यानंतर पश्चिम बंगालमधील हल्दिया बंदर खूप वेळा विचारलेला आहे आणि तमिळनाडूमधील तुतीकोरीन हे बंदर देखील खूप वेळा विचारलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, अक्षवृत्तीय दृष्ट्या विचार केल्यास सागर जलाचे पृष्ठीय तापमान विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना डॅश डॅश. या ठिकाणी विश्ववृत्ताच्या जागी विश्ववृत्त टाईप झालेलं आहे. तर विश्ववृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना जे सागर जलाच्या पृष्ठीय भागाचं तापमान जे असतं ते कमी होत जातं. ठीक आहे, पर्याय क्रमांक ए, कमी होत जाते, हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाची मूळ संरचना कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही हे कोणत्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट झालं? कोणत्या खटल्यामध्ये? तर केशवानंद भारती खटला. ठीक आहे, केशवानंद भारती या खटल्यामध्ये भारतीय संविधानाची जी मूळ संरचना आहे तिच्यात कोणताही बदल करता येणार नाही अशी असं स्पष्ट झालेला आहे. ठीक आहे, आता हा जो खटला आहे तो 1973 मध्ये निकालास लावला. ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयाने 1973 मध्ये हा खटला केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य यांच्यामध्ये होता. ठीक आहे, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, संबंधित प्रश्न आहे, केशवानंद भारती कोणामध्ये होता हा खटला? तर केशवानंद भारती आणि केरळ राज्य यांच्यामध्ये हा खटला होता. त्यानंतर प्रश्न आहे, बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना कोणी केली होती? कोणी केली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली होती.
आता या संस्थेची स्थापना कधी केली होती असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर 20 जुलै 1924. ठीक आहे, 20 जुलै 1924 या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी ही संस्था किंवा सभा स्थापन केली होती. कोणती? बहिष्कृत हितकारिणी सभा, 20 जुलै 1924. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्रात जिल्हा परिषदांची स्थापना केव्हा करण्यात आली? हा प्रश्न मागील व्हिडिओमधून रिपीट झालेला आहे. याचं उत्तर आहे बघा 1962 मध्ये महाराष्ट्रात जिल्हा परिषदांची स्थापना 1962 मध्ये झाली. महाराष्ट्रात सध्या 34 जिल्हा परिषदा आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. या ठिकाणी आदिलशाही विजापूर, निजामशाही अहिल्यानगर, कुतुबशाही गोवळकोंडा, बरीदशाही बेरार असे ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी चुकीची जोडी असणार आहे बघा पर्याय क्रमांक डी, बरीदशाही बेरार. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, प्राचीन भारतात यवनप्रिया ही संज्ञा कशासाठी वापरली जायची? कशासाठी वापरली जायची? तर काळी मिरी. ठीक आहे, प्राचीन भारतामध्ये यवनप्रिया ही संज्ञा काळ्या मिऱ्यांसाठी वापरली जात होती. त्यानंतर प्रश्न आहे, लक्षद्वीप बेटाची राजधानी कोणती आहे? कोणती आहे? कावर्ती. ठीक आहे, कावर्ती ही लक्षद्वीप बेटांची राजधानी आहे. लक्षद्वीप बेट हे केंद्रशासित प्रदेश आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, स्माइलिंग बुद्ध हे सांकेतिक नाव कोणत्या ऑपरेशनचे होते? कोणत्या ऑपरेशनचे होते? तर या ठिकाणी पोखरण 1. पोखरणला 2 अणुचाचण्या झाल्या भारताच्या. ठीक आहे, त्याच्यामध्ये जी पहिली अणुचाचणी होती पोखरणची, तिला स्माइलिंग बुद्ध म्हणजेच हसणारा किंवा स्मित हास्य करणारा बुद्ध असं नाव देण्यात आलेलं होतं. ठीक आहे, हा प्रश्न तलाठी भरती, सरळ सेवा, इतर सर्व पदांमध्ये खूप वेळा विचारलेला आहे. ठीक आहे, भारताची पहिली अणुचाचणी. आता या ठिकाणी थोडा फिरून प्रश्न विचारलेला आहे, स्माइलिंग बुद्ध. ठीक आहे, मोस्टली हा प्रश्न भारताची पहिली अणुचाचणी केव्हा व कोठे असा विचारला जातो. तर ही भारताची पहिली अणुचाचणी होती पोखरणला झालेली. ठीक आहे, कधी झाली होती? 18 मे 1974. ठीक आहे, 18 मे 1974ला ही अणुचाचणी झाली होती, भारताची पहिली अणुचाचणी. पोखरण या ठिकाणी, पोखरण हे ठिकाण कुठे आहे? राजस्थानमध्ये. हा देखील प्रश्न विचारलेला आहे, पोखरण हे ठिकाण राजस्थानमध्ये आहे. ओके. आता या चाचणीवेळी भारताच्या पंतप्रधान कोण होत्या? इंदिरा गांधी. हा प्रश्न आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आता राष्ट्रपती कोण होते मला कमेंट करून सांगायचं आहे. या चाचणीवेळी राष्ट्रपती कोण होते मला कमेंट करून सांगायचं आहे. या चाचणीवेळी अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते होमी नसरवानजी सेठना. ठीक आहे, IMP प्रश्न आहे, हा विचारला जाऊ शकतो. जेव्हा भारताची पहिली अणुचाचणी पार पडली 1974 18 मेला, तर त्यावेळी अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर होमी नसरवानजी सेठना. ठीक आहे, होमी सेठना हे नाव लक्षात ठेवायचं, हे त्यावेळी अध्यक्ष होते. आता कमेंट करून सांगा पोखरण 2 कधी झालेली आहे? पोखरण 2 म्हणजे पोखरणला दुसरी अणुचाचणी केव्हा पार पडली? कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये परकीय देशांशी व्यवहार कोण पाहत असे? कोण पाहायचे? तर सुमंत हे पद होते, ते परकीय देशांशी व्यवहार पाहत असायचे. कोण होते सुमंत? तर रामचंद्र त्रिंबक. ठीक आहे, रामचंद्र त्रिंबक हे सुमंत होते. आता आपल्याला अष्टप्रधान मंडळ पाठ असणं गरजेचं आहे, याच्यावर प्रश्न खूप वेळा रिपीट होत असतात. आपण या ठिकाणी कव्हर करूया बघा. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सुमंत होते रामचंद्र त्रिंबक. त्यानंतर पंतप्रधान किंवा पेशवा होते मोरोपंत त्रिंबक पिंगळे. अमात्य किंवा मुजुमदार होते रामचंद्र नीलकंठ. पंत सचिव किंवा सुरनीस होते अण्णाजी पंत दत्तो. मंत्री किंवा वाकनीस होते दत्ताजी पंत त्रिंबक. सेनापती किंवा सरनौबत होते हंबीरराव मोहिते. न्यायाधीश कोण होते? निराजी पंत रावजी. आणि पंडितराव किंवा दानाध्यक्ष होते मोरेश्वर पंडित. ठीक आहे, हे होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ. ठीक आहे, सर्वोच्च पद कोणतं याच्यामधील? तर पंतप्रधान किंवा पेशवा. ओके. आता या ठिकाणी हे जे अष्टप्रधान मंत्रिमंडळ जे होतं ते कधी नेमण्यात आलं? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या दिनी हे मंडळ नेमण्यात आलं होतं. आता मला सांगायचं आहे कधी राज्याभिषेक झाला? रायगडावर झालेला आहे. कधी झाला मला कमेंट करून सांगायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झालेला आहे? ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे,
महाराष्ट्रात नागरिकांसाठी सेवेची हमी देणारा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? कोणत्या वर्षी लागू झाला? तर 2015. ठीक आहे. महाराष्ट्रात नागरिकांसाठी सेवेची हमी देणारा कायदा 2015 मध्ये लागू झाला. हा कायदा महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा 2015 म्हणून ओळखला जातो. त्यानंतर प्रश्न आहे, वाहनातील बॅटरीमध्ये कोणते ॲसिड किंवा आम्ल वापरले जाते? तर वाहनातील बॅटरी असते तिच्यामध्ये सल्फ्युरिक आम्ल वापरलं जाते किंवा ॲसिड वापरले जाते, सल्फ्युरिक नावाचं. त्यानंतरचा प्रश्न, खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे? तर मुठा नदीवर आहे. पुण्यामध्ये मुठा नदीवर हे धरण आहे खडकवासला. ओके. त्यानंतर प्रश्न आहे, जागतिक एड्स दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? कोणत्या दिवशी करण्यात आलेला आहे? तर 1 डिसेंबर. दरवर्षी 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. त्यानंतर प्रश्न आहे, UN रिपोर्टनुसार जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहरी क्षेत्र कोणते ठरलेले आहे? कोणते ठरले आहे? तर जकार्ता. ठीक आहे. जकार्ता इंडोनेशियामध्ये आहे आणि हे UN रिपोर्टनुसार जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहरी क्षेत्र ठरलेले आहे. त्यानंतर शहर पक्षाची निवड करणारे राज्यातील पहिले शहर कोणते ठरलेले आहे? शहर पक्षाची निवड करणारे राज्यातील पहिले शहर ठरलेले आहे बघा, अमरावती. आपलं ऑप्शन सी उत्तर असणार आहे. या ठिकाणी अमरावती हे शहर पक्षी निवड करणारे राज्यातील पहिले शहर ठरलेले आहे. त्यानंतर प्रश्न आहे, ओडिशा विधानसभेला संबोधित करणाऱ्या द्रौपदी मुर्मू कितव्या राष्ट्रपती ठरल्या? कितव्या ठरलेल्या आहेत? पहिल्या. ठीक आहे. ओडिशा विधानसभेला संबोधित करणाऱ्या द्रौपदी मुर्मू या पहिल्या राष्ट्रपती ठरलेल्या आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, राष्ट्रपती कांस्य पदक मिळवणारी पहिली महिला छात्र किंवा विद्यार्थिनी कोण ठरलेली आहे? तर या ठिकाणी सिद्धी जैन ही पहिली विद्यार्थिनी ठरलेली आहे राष्ट्रपती कांस्य पदक मिळवणारी. त्यानंतर प्रश्न आहे, आयडियाचे अध्यक्ष म्हणून कोणत्या भारतीयाची निवड करण्यात आली आहे? कोणाची करण्यात आलेली आहे? तर ज्ञानेश कुमार यांची आयडियाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, पहिल्या खाजगी अवकाश संशोधन स्टार्टअप स्कायरूटचे उद्घाटन कोणी केले? कोणी केलेले आहे? नरेंद्र मोदी यांनी पहिल्या खाजगी अवकाश संशोधन स्टार्टअप स्कायरूटचं उद्घाटन केलेलं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, IPL मधून निवृत्त झाल्यानंतर आंद्रे रसल कोणत्या संघाचा पॉवर कोच बनलेला आहे? तर कोलकाता नाईट रायडर्स म्हणजेच KKR. ठीक आहे. KKR या संघाचा पॉवर कोच बनलेला आहे आंद्रे रसल. त्याने अलीकडेच IPL मधून निवृत्ती घेतलेली आहे. हा वेस्ट इंडिज या देशाचा खेळाडू आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण 24 प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत महत्त्वाचे. आता या प्रश्नांचे आपण रिव्हिजन घेऊया, जेणेकरून हे प्रश्न तुम्हाला किती समजलेले आहेत किंवा पाठ झालेले आहेत की नाही हे समजण्यास मदत होईल. ठीक आहे. रिव्हिजन पूर्ण पाहायची आहे आणि शेवटी किती उत्तरं बरोबर आली किंवा किती उत्तरं चुकली कमेंट करून सांगायचं आहे. चला तर रिव्हिजन सुरू करूया. प्रश्न पहिला आहे बघा, पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता? कोणता होता? 1951 ते 1956. पर्याय बी उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे, लॉर्ड व्हेवेल यांनी व्हेवेल योजना कोणत्या वर्षी जाहीर केली? उत्तर असणार आहे बघा, ऑप्शन क्रमांक सी 1945. त्यानंतरचा प्रश्न, माळढोक पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक डी सोलापूर. पुढील प्रश्न आहे, विशाखापट्टणम हे बंदर कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी आंध्र प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न, अक्षवृत्तीय दृष्ट्या विचार केल्यास सागर जलाचे पृष्ठीय तापमान विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना डॅश डॅश काय ते? उत्तर तर बघा पर्याय क्रमांक हे कमी होत जाते. त्यानंतर प्रश्न आहे, भारतीय संविधानाची मूळ संरचना कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही हे कोणत्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट झाले? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए केशवानंद भारती खटला. पुढील प्रश्न आहे, बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना कोणी केली होती? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात जिल्हा परिषदांची स्थापना केव्हा करण्यात आली?
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1962. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक डी बरीदशाही बेरार. त्यानंतर प्रश्न आहे प्राचीन भारतात यवनप्रिया ही संज्ञा कशासाठी वापरली जायची. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी काळी मिरी. त्यानंतर प्रश्न आहे लक्षद्वीप बेटाची राजधानी कोणती आहे. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी कावरती. पुढील प्रश्न आहे स्माइलिंग बुद्ध हे सांकेतिक नाव कोणत्या ऑपरेशनचे होते. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए पोखरण. त्यानंतर प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये परकीय देशांशी व्यवहार कोण पाहत असे. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी सुमंत. त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्रात नागरिकांसाठी सेवेची हमी देणारा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी 2015. त्यानंतरचा प्रश्न आहे वाहनातील बॅटरीमध्ये कोणते ॲसिड वापरले जाते. योग्य उत्तर असणार आहे पर्याय बी सल्फ्युरिक. त्यानंतर खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी मुठा. पुढील प्रश्न जागतिक एड्स दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी 1 डिसेंबर. पुढील प्रश्न UN रिपोर्टनुसार जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहरी क्षेत्र कोणते ठरले आहे. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए जकार्ता इंडोनेशिया. त्यानंतर प्रश्न आहे शहर पक्षाची निवड करणारे राज्यातील पहिले शहर कोणते ठरले. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी अमरावती. त्यानंतर प्रश्न आहे ओडिशा विधानसभेला संबोधित करणाऱ्या द्रौपदी मुर्मू कितव्या राष्ट्रपती ठरल्या. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए पहिल्या. पुढील प्रश्न राष्ट्रपती कांस्य पदक मिळवणारी पहिली महिला छात्र कोण ठरली आहे. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी सिद्धी जैन. त्यानंतरचा प्रश्न आयडियाचे अध्यक्ष म्हणून कोणत्या भारतीयाची निवड करण्यात आलेली आहे. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी ज्ञानेश कुमार. त्यानंतर प्रश्न आहे पहिल्या खाजगी अवकाश संशोधन स्टार्टअप स्कायरूटचे उद्घाटन कोणी केले. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी नरेंद्र मोदी. त्यानंतरचा प्रश्न IPL मधून निवृत्त झाल्यानंतर आंद्रे रसल कोणत्या संघाचा पॉवर कोच बनलेला आहे. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी कोलकाता नाईट रायडर्स म्हणजेच KKR. अशा प्रकारे आपण 24 प्रश्न पाहिलेले आहेत. आता या रिव्हिजनमध्ये तुम्हाला 24 पैकी किती प्रश्नांची उत्तरं द्यायला जमलेली आहेत किंवा किती प्रश्न तुमचे चुकलेले आहेत मला कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून मला समजेल तुमचा या व्हिडिओमार्फत किती अभ्यास झालेला आहे. ठीक आहे, तर कमेंट करायला विसरायचं नाही. ज्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेले आहेत त्यांचे मनापासून आभार. मित्रांनो, या वर्षीच्या पोलीस भरतीत तुम्हाला यश मिळो ही माझी प्रार्थना असेल देवाकडे. ओके, पण तुमची मेहनत चालू असली पाहिजे. भेटूया पुढील भागामध्ये, पण जाण्याआधी सांगतो एक लाईक आणि एक शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ठीक आहे, धन्यवाद.